आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी, नोटाबंदीनंतर बँकांमध्ये जमा झालेले 3 ते 4 लाख कोटी रुपये हे बेहिशेबी असल्याची माहिती मिळते आणि आयकर खातं लवकरच याची चौकशी करणार आहे। प्रशांत कदम आपल्यासोबत आहेत। प्रशांत, काय माहिती आहे? ज्ञानदा, खरं तर नोटबंदीनंतर सगळ्यात कळीचा प्रश्न हा होता की सरकारकडे किती नोटा परत येणार आणि जर जितकी कमी नोटा परत येतील तितका सरकारचा फायदा, असा एक तर्क लावला जात होता। वारंवार सांगत होतं की बँकेमध्ये जमा झालेला प्रत्येक पैसा हा काही वाईट पैसा नाहीये आणि त्या दृष्टीनं आता इन्कम टॅक्सची काही आकडेवारी समोर येते आणि अतिशय इंटरेस्टिंग आकडेवारी आहे। जवळपास 3 ते 4 लाख कोटी रुपये जे आहेत ते संशयास्पद असल्याचा इन्कम टॅक्स विभागाचा दावा आहे। विशेष म्हणजे यातले 2 लाख कोटी रुपये जे बँकेमध्ये जमा झालेले आहेत ते केवळ 60 लाख बँक अकाउंटच्या नावावरती जमा झालेले आहेत। शिवाय 10,000 कोटी रुपये जे आहेत ते जे आपली ईशान्येकडची राज्य आहेत, आसाम, मणिपूर यासारखी, त्या ठिकाणच्या बँक अकाउंटमध्ये जमा झालेले आहेत। 16,000 कोटी रुपये हे कोऑपरेटिव्ह बँकांच्या अकाउंटवरती जमा झालेले आहेत आणि 25,000 कोटी रुपये हे अशा अकाउंट वरती जमा झालेले आहेत जे वर्षानुवर्ष अकाउंट बंद होते, त्यांच्यामध्ये कुठलेही व्यवहार होत नव्हते। अशा बँक अकाउंट्समध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात अचानक रक्कम जमा झालेली आहे। शिवाय आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे लोकांनी कशा पद्धतीने आपला काळा पैसा पांढरा करून गेलेला आहे, तर अनेकांनी आपली जी कर्ज आहेत, होम लोन असेल किंवा वाहन कर्ज असेल, ही सगळी कर्ज जी आहेत मोठमोठ्या रकमांची ती कॅशच्या स्वरूपात चुकवली गेलेली आहेत आणि 80,000 कोटी रुपयांचं कॅश जे आहे, लोन जे आहे ते कॅशच्या स्वरूपात चुकवलं गेलेलं आहे। ज्ञानदा। प्रशांत, धन्यवाद या माहितीबद्दल।